नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला कन्फ्यूज करण्यासाठी आणि त्याची दिशाभूल करण्यासाठी नागराज आणि महिपतने खूप मोठा प्लॅन आखलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीच्या आईवडिलांना शोधत असतो, पण प्रियाचा फोटो सायलीच्या जागी लावल्यामुळे इथे आता महिपत आणि नागराज अर्जुनकडून प्रियाच्या आईवडिलांना शोधून घेण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून महिपतला एका दगडात दोन पक्षी मारायचे असतात. एकतर अर्जुनला इथे आता फसवायचं असतं, अर्जुनची फसवणूक करायची असते, सायलीच्या आईवडिलांना शोधता शोधता प्रियाच्या आईवडिलांना शोधून घ्यायचं असतं आणि त्याचबरोबर प्रियाला सुद्धा धडा शिकवायचा असतो. एका दगडात महिपतला दोन पक्षी मारायचे असतात. पण शेवटीला प्रेक्षकांनो, महिपतच्या मनासारखं काही होत नाही. कारण इथे अर्जुनच्या वेळीच आता लक्षात आलेलं असतं की सायलीच्या बाबतीत खूप मोठं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे. सायलीचे आईवडील नक्की कोण आहेत हे कळू न देण्यासाठी कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी खूप जास्त प्रयत्न करते. कारण इथे अर्जुनला समजलेलं असतं, जेव्हा मधुभाऊंना समजलं की सायलीचे आईवडील कोण आहेत, त्यांच्यावरती हल्ला झाला आणि ज्या वेळेला शाळेमध्ये अर्जुन सायलीबद्दल माहिती गोळा करायला जातो, तेव्हासुद्धा फोटोबरोबर काहीतरी अदलाबदली करण्यात आले, हे सुद्धा अर्जुनच्या लक्षात येतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्याची जी पद्धत आहे ती आता बदललेली असते. त्याने आपल्या प्लॅनमध्ये सायलीला सहभाग करून घेतलेला असतं आणि त्याचबरोबर जेव्हा सायलीचा सहभाग इथे अर्जुनला लाभतो, तेव्हा मात्र अर्जुनला त्याच्या या संपूर्ण तपासामध्ये यश येतं. कारण इथे सायलीच्या आयडियाज अर्जुनला मिळत असतात आणि त्यामुळे अर्जुन त्या पद्धतीने आता वाटचाल करत असतो. तर इथे सायलीमुळे अर्जुनच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता प्रियाच्या मूर्खपणामुळे प्रिया गोत्यात आलेली असते. अर्जुनच्या हातामध्ये तिने मोठा पुरावा दिलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या हाती जे तन्वीचं गाठोडं लागलेलं असतं, तन्वीचं गाठोडं हे सायलीचं गाठोडं आहे हे अर्जुनला तेव्हा कळतं जेव्हा ते गाठोडं अर्जुन सायलीला दाखवतो. आणि जेव्हा सायली त्याच्यामध्ये असलेला स्वतःचा फोटो बघते, तेव्हा त्याच्या मागे सायलीचं नाव आणि ती ज्या तारखेला मधुभाऊंना पेटलेली असते ती अर्जुनच्या वाढदिवसाची तारीख त्याच्यावरती लिहिलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, फोटोवरील सायलीचं नाव वाचल्यानंतर इथे आता शहानिशा करण्यासाठी अर्जुन लगेचच सायलीचा तळपाय बघतो. तेव्हा सायलीच्या तळपायावरील तुळशीपत्राची खूण बघितल्यानंतर इथे आता सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायलीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी अर्जुन अतोनात प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये चैतन्य तर त्याचा मित्र त्याला मदत करतोच आहे, कुसुमताई, त्याचबरोबर इन्स्पेक्टर सावंत हे सुद्धा अर्जुनला पुरेपूर मदत करतायत. पण इथे महिपत आणि नागराज या मूर्ख माणसांना हे सत्य समजल्यानंतर ते आता अर्जुनची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रियाच्या लहानपणीचा फोटो आता हवालदार पाटील यांना दाखवून आता तिच्याबद्दलची माहिती गोळा करायला सांगितलेली असते आणि अर्जुनने सुद्धा त्याच मुलीबद्दल माहिती गोळा करायला सांगितलेली असते. तेव्हा इथे हवालदार पाटील यांनी प्रियाबद्दलची माहिती गोळासुद्धा केलेली असते. पण प्रेक्षकांनो, ती मुलगी हरवल्याची कंप्लेंट केलेली नसते. कुणीही प्रियाची मिसिंग कंप्लेंट नोंदवलेली नसते. तर प्रिया ही एक चोर मुलगी आहे आणि ती एका अशा बाईबरोबर राहायची जी बाई लहान मुलांना चोऱ्या माऱ्या करायला सांगायची आणि चोऱ्या वगैरे करून किती वेळा तरी ती मुलगी जेलमध्ये सुद्धा गेले आणि जेलमधून बाहेरसुद्धा आलेली आहे. त्याच्यामध्ये प्रियाचं नाव असतं. त्यामुळे इथे आता तिच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल केलेला असतो. तिची मिसिंग कंप्लेंट नोंदवलेली नसते. त्यामुळे प्रेक्षकांनो, पाटीलला तो पेपर आता मिळालेला असतो आणि पाटीलने तो पेपर स्वतःकडे ठेवलेला असतो.
ज्या वेळेला प्रेक्षकांनो इथून आता पाटील जात असताना अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत बोलत असतात, तेव्हा सावंत म्हणतो, त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली का? इन्स्पेक्टर पाटील म्हणतो की नाही, मला त्याबद्दल अजिबात माहिती मिळालेली नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं कसं, माहिती तर मिळायला हवी होती ना? तेव्हा हवालदार पाटील म्हणतात, नाही साहेब, पण मला नाही माहिती मिळाली आहे, मी मिळाली की तुम्हाला देईन. तेव्हाच इथे पाटीलला ठेच लागते आणि सगळे पेपर खाली पडतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळे पेपर खाली पडल्यानंतर इथे इन्स्पेक्टर सावंत त्याचबरोबर अर्जुन आणि चैतन्य सगळेजण इथे हवालदार पाटील यांची मदत करायला येतात पेपर उचलण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन तो पेपर उचलायला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो तो पेपर आता अर्जुनच्या हाती लागतो आणि तो बघतो तर काय, इथे त्या मुलीची मिसिंग कंप्लेंट कुणीही नोंदवली नव्हती, तर ती मुलगी एका बाईकडे राहत होती असं इथे आता समजलं जातं. म्हणजे ही मुलगी नक्की आहे तरी कोण? आणि सायली ती नसूच शकते, कारण इथे अर्जुन म्हणत असतो की सायलीची जर मिसिंग कंप्लेंट नोंदवलेली नाही आहे तर तिची चोरीची कंप्लेंट कुणी बरं नोंदवली? आणि इथे मधुभाऊंनी सायलीला लहानपणापासून सांभाळले. मधुभाऊ तर म्हणतात की सायली खूप गुणी आहे आणि सायली आहे गुणी, तिच्यावरती चोरीची कंप्लेंट अजिबात नाही, माझा विश्वासच बसत नाही आहे. मला तर असं वाटतं या फोटोबरोबरसुद्धा काहीतरी गडबड करण्यात आली. कारण कसं आहे ना इन्स्पेक्टर सावंत, जेव्हा सायली मधुभाऊंकडे आली तेव्हा ती मोठी होती, एकदम लहानसुद्धा नव्हती, चांगली 5-6 वर्षांची होती असं इकडे मधुभाऊ म्हणत होते. आणि ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी सायली मधुभाऊंना सापडली होती त्या तारखेला. आणि ती जेव्हा सापडली होती ना तेव्हा ती एका वेगळ्या ट्रोमामध्ये होती, म्हणजे असा अपघात वगैरे झाला होता काहीतरी आणि त्याच्यामध्ये तिची याददाश्त गेली होती असं इकडे अर्जुन सांगतो. मग ती मुलगी चोऱ्या वगैरे करून कशी काय येईल? आणि मधुभाऊंनी जेव्हा सांगितलं तेव्हा सायली एका चांगल्या घरातली मुलगी होती असं सुद्धा सांगितलं होतं की तिचे आई वडील चांगले श्रीमंत असतील, एका चांगल्या सुशिक्षित घरातली सायली होती असं इकडे मधुभाऊ म्हणत होते. लहानपणापासूनच साधी सरळ आणि सुंदर मुलगी, ती असं काही करणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे. कुणीतरी अशी व्यक्ती नक्की आहे जिला सायलीचे आईवडील कोण आहेत हे माहिती आहे, पण ते आपल्याला कळू द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच इथे माझी दिशाभूल केली जाते असं अर्जुन म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो तो पेपर आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना देतो आणि पाटील तो पेपर आता लपून ठेवतो आपल्या खिशामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गुन्हेगार म्हणून इथे प्रियाची नोंद ही लहानपणापासूनच करण्यात आलेली असते. तेव्हा सावंत म्हणत असतात की अर्जुन साहेब, म्हणजे आता तुमच्या बायकोबद्दल माहिती गोळा करणं खूपच जास्त कठीण होऊन जाईल. सायली मॅडमच्या आईवडिलांना शोधणं हे कठीण होऊन जाणार आहे, कारण जेव्हा ज्या मुलीबद्दल आता तुम्ही माहिती गोळा करताय ती मुलगी तर एका वेगळ्याच बाईकडे राहत होती आणि त्यांचा तर काही असा पत्ता नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला खात्री आहे ही मुलगी सायली नाहीच आहे, कारण सायलीचे आईवडील जिवंत आहेत हे मधुभाऊंना आता समजलं आहे 22-23 वर्षांनंतर, म्हणजे ते नक्कीच कुठेतरी असतील असं मधुभाऊंना माहिती आहे. याचा अर्थ हा फोटो चुकीच्या मुलीचा आहे हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, नाही, आता मला माझी जी शोधाची जी पद्धत आहे ना ती बदलली पाहिजे. मला या सगळ्यामध्ये आता माझ्या बायकोला सायलीला घेतलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन सायलीला भेटतो. सायली म्हणत असते, काय हो, काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, बायको, मी कसला विचार करतोय तुला सांगतो. आश्रमामध्ये तुमच्या सगळ्यांची 20 गाठोडी होती, पण जेव्हा प्रिया जेलमधून फरार झाली तेव्हा तिने जाताना तुझं गाठोडं आणि स्वतःचं गाठोडं ती घेऊन गेली. त्यानंतर इथे रविराज काकाला तिने तिचं गाठोडं दाखवलं, त्यातल्या काही वस्तू दाखवल्या आणि रविराज काकाला खात्री पटली की ती माझी मुलगी आहे म्हणून. त्यानंतर अर्जुन म्हणतो की सिनियरला खात्री पटली, पण मग प्रियाने जर बाहेर पडायचं तर स्वतःचंच गाठोडं घेऊन निघायचं ना, तुझं गाठोडं घेऊन जायची काय गरज होती? आणि आता तिने तुझं गाठोडं असं कुठेतरी लपवून ठेवलं आहे जे सापडतच नाही आहे. तन्वीचं गाठोडं माझ्याकडे आहे, पण तुझं गाठोडं तिने कुठे लपवून ठेवलं आहे ते माहिती नाही. तुझी ओळख कुणाला पटू नये असं तिला आणि अजून कुणाला तरी वाटतंय, पण ती व्यक्ती कोण आहे अजूनपर्यंत समोर आलेली नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते की तुम्हाला जर प्रियाकडून जाणून घ्यायचं असेल की माझं गाठोडं कुठे आहे तर आपल्याला एक युक्ती करावी लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको तू सांग,
फक्त काय करायचं आहे, कारण तुझं गाठोडं लपवण्यामागे नक्की प्रियाचा काय हेतू आहे ते मला आता बघायचंच आहे. तेव्हा तू प्लीज माझी मदत कर. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, माझ्याकडे एक प्लॅन आहे, तो मी तुम्हाला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो राईट, करेक्ट, आपण असंच करूया. आणि अर्जुन आपला मोबाईल काढतो, लगेचच प्रियाला फोन करतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते काय अर्जुन, मला का फोन केला आहेस तू? तेव्हा अर्जुन म्हणत असतो तन्वी कसं आहे ना, तू कितीही लपून ठेवण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मला सत्य समजलंच. तेव्हा प्रिया म्हणते काय झालं? अर्जुन म्हणतो तू सायलीचं गाठोडं कुठे ठेवलेस ना ते मला बरोबर माहिती आहे. स्वतःचं गाठोडं गायब केलंच, पण सायलीचं गाठोडं तुला चोरून आणायची काय गरज होती? हे सत्य आम्हाला समजलं आहे. तू सायलीचं गाठोडं गायब केलेस आणि ते गाठोडं कुठे आहे ना हे सुद्धा मला समजलं आहे तन्वी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया घाबरते, कारण सायलीचं गाठोडं म्हणजे तन्वीचं गाठोडं तिने सुभेदारांच्या घरी अश्विनच्या रूममध्ये ठेवलेलं असतं. त्या कपाटामध्ये ते गाठोडं जर अर्जुनच्या हाती लागलं तर सायली हीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांना समजेल आणि मग माझी रवानगी कायमची जेलमध्ये होईल. जशी लहानपणी मी जेलमध्ये जायचे तशी मी आताही जाऊन बसेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया लपून छपून सुभेदारांच्या घरामध्ये येते, कारण इथे प्रिया घाबरलेली असते. तेव्हा इथे अर्जुनने आता घरामध्ये म्हणजे अश्विनच्या रूममध्येच एक वेगळं गाठोडं तयार करून ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया जेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये लपून छपून जाते तेव्हा ती अश्विनच्या रूममध्ये जाते आणि तो दरवाजा उघडून, त्या कपाटाचा दरवाजा उघडून त्यातून ती गाठोडं शोधून काढत असते. तेव्हा प्रिया म्हणते हे काय झालं? मी तर गाठोडं इथेच ठेवलं होतं, इथलं सायलीचं गाठोडं गेलं कुठे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो आणि सायली दोघेजणं लपून छपून बघत असतात की प्रियाचं नक्की काय चाललं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया संपूर्ण रूममध्ये जेव्हा शोधाशोध करते तेव्हा एक गाठोडं तिच्या हाती लागतं. तेव्हा इथे प्रियाला वाटतं की अच्छा, म्हणजे हेच सायलीचं गाठोडं आहे, चला आता हे सायलीचं गाठोडं घेऊन मला इथून निघायला हवं. तेव्हा प्रिया इथे आता धक्क्यावरून उडी मारून ती निघालेली असते. ती म्हणते सुभेदार, तुम्हाला सगळ्यांना कसा चकवा द्यायचा ते मला बरोबर माहिती आहे. आणि इथे आता गाडीमध्ये गाठोडं टाकून ती आता निघालेली असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुन गाडी घेऊन आता समोरच तिच्या गाडीच्या येऊन उभे राहतात. तेव्हा अर्जुन सायली दोघेही गाडीतून खाली उतरतात. तेव्हा सायली तिच्या समोर येते आणि तिला म्हणत असते काय दिला ना तुला चकवा? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की मला हेच बघायचं होतं तन्वी, की घरामध्ये जे लपवलेलं गाठोडं आहे ते नक्की कुणाचं आहे हे मला बघायचं होतं. आणि आता मला समजलं, तेच गाठोडं सायलीचं आहे, बरोबर ना? तेच गाठोडं सायलीचं आहे ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की हे गाठोडं बघ, याच्यामध्ये काही नाही आहे. तुझी दिशाभूल करण्यासाठी आम्हाला हे खोटं नाटक करावं लागलं होतं, कळते का तुला? याच्यामध्ये काही नाही आहे, फक्त पेपराचे गोळे वगैरे आहेत. बघ काय असेल ते, पण तू आमच्या घरामध्ये गेलेलीस ते नक्की, त्याच्यामुळे घरात असणारं गाठोडं हे सायलीचं आहे हे मात्र आता मला कळलं का प्रिया? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते नाही नाही नाही, ते गाठोडं सायलीचं नाहीच आहे, ते गाठोडं माझं आहे ते गाठोडं. तेव्हा अर्जुन म्हणतो तू आम्हाला सांगायची गरज नाही आहे, सध्या मी तुला सोडतोय, पण जेव्हा तुझ्या विरोधात ठोस पुरावे गोळा करेन ना तेव्हा तू बाहेर तोंड दाखवायला सुद्धा तू उरणार नाही आहेस. तुझी जन्मठेपेसाठी ती साक्षी 12 वर्षांनी तरी सुटेल, पण तू अगदी मरेपर्यंत जेलमध्ये कशी सडशील ना याचाच मी विचार करून ठेवला आहे, असं इथे अर्जुन आता प्रियाला म्हणतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो चल बायको घरी चल. तेव्हा अर्जुन सायलीला घेऊन आता घरी येतो आणि त्याच्याकडे जे ते लाल रंगाचं गाठोडं असतं जे प्रियाने लपून ठेवलेलं असतं ते गाठोडं अर्जुन काढतो आणि इथे तो सायलीला म्हणतो की हे बघ बायको, हे बघ, हे आहे तन्वीचं गाठोडं, पण ती तर इथे तुझं गाठोडं शोधायला आली होती, म्हणजे कदाचित हे गाठोडं तुझं नाही आहे ना? तेव्हा सायली म्हणते बघू दे. तेव्हा अर्जुन ते गाठोडं उघडतो आणि सायली आपला फोटो उचलते. सायली आपला फोटो बघत असताना अर्जुन आता मागचं नाव वाचतो. फोटोच्या मागे सायलीचं नाव असतं आणि अर्जुनच्या वाढदिवसाची तारीख असते. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको, तू मधुभाऊंना कधी भेटली होतीस? तेव्हा ती म्हणते की रात्रीच्या वेळेला. तेव्हा इथे मी मधुभाऊंना मंदिराच्या सीडीवरती बसलेले भेटले होते. मला असं वाटतंय मग आमच्या गाडीचा अपघात झाला होता आणि तेव्हा रात्रीच्या वेळेला मधुभाऊ मंदिरात आलेले असताना मी त्यांना सापडले. तेव्हा तुमच्या वाढदिवसाची तारीख होती ना, आणि तेव्हाच मधुभाऊ माझासुद्धा वाढदिवस साजरा करतात, कारण त्यांना मी त्याच दिवशी भेटले होते म्हणून.
तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तर तन्वीच्या गाडीचा अपघात झाला होता, सिनियरच्या. म्हणजे याचा अर्थ त्याच वेळेला सायलीचा अपघात झाला होता का? मग जर हा फोटो सायलीचा आहे म्हणजे तीच तर तन्वी नाही आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको, तुझा तळपाय जरा दाखवतेस का? तेव्हा इथे सायली आपला तळपाय इथे अर्जुनला दाखवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला कळतं सायलीच्या तळपायावरील तुळशीपत्र बघितल्यानंतर की याचा अर्थ सायली ही खरी तन्वी आहे आणि हे सत्य कुणालाही कळू नये म्हणून प्रिया आणि इथे प्रियाला तन्वी बनवून आणणारी जी व्यक्ती आहे ती इथे सायलीचं सत्य कुणालाही कळू नये म्हणून अतोनात प्रयत्न करत होते. म्हणजे इथे लपवलेलं प्रियाने गाठोडं हे सायलीचं गाठोडं आहे आणि तेच तन्वीचं आहे. म्हणजे सायली ही खरी तन्वी आहे आणि प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे हे अर्जुनला समजलेलं असतं. कारण तुळशीपत्राची खून ही सायलीच्या पायावरती असते, सायलीच्या तळपायावरती असते, इथे प्रियाच्या नाही. त्यामुळे सत्य आता अर्जुनला समजलेलं असतं आणि सायलीचे आईवडील फायनली अर्जुनने शोधून काढलेले असतात.